हॉस्पिटलमध्ये आले होते रुटीन चेकअपसाठी. काल पण आले होते, नाव वगैरे दिलं आणि आता काही टेस्ट केल्यात. ब्लड टेस्ट द्यायच्या होत्या आणि आता OGCTची जी टेस्ट होती माझी 6व्या महिन्यात केली होती ती आता मला परत करायला सांगितली आहे. ती आता त्याची पावडर घ्यायची आहे, घरी जायचं आहे, नाश्ता करून परत 2 तासांनी मला माघारी यायचं आहे. आता दवाखान्यातून घरी आले, फ्रेश वगैरे झाले, कारण मला दवाखान्यातून आलं की मला कसं तरीच होतं. आणि आता म्हटलं माझ्यासाठी पोहे बनवावे, तर इकडे मी पोहे भिजवलेत आणि आता मला नाश्ता करून अर्ध्या तासांनी परत ती पावडर पिऊन मला 2 तासांनी तिथं परत एकदा टेस्टला जायचं आहे. म्हणजे आत्ता वाजलेत 9:30, मला 12च्या दरम्यान मला परत एकदा जायचं आहे आणि तिथं परत एकदा टेस्ट द्यायच्यात, ब्लड टेस्ट वगैरे, युरिन टेस्ट, आणि मग परत रिटर्न घरी यायचं आहे. म्हणजे माझा निम्मा दिवस आज जाणार आहे. बाकी शूट पण मला करायचं आहे, एडिटिंग पण करायचं आहे आणि एक अर्जंट शूट पण द्यायचं आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी अजून करायच्यात, त्यामुळे माझा दिवस आज सुद्धा रिकामा नाही आहे. तर बघू कसं काय होतंय. ऑलमोस्ट 1.5 तास झाला आहे मला माघारी येऊन. आणि ते पावडर दिली होती, OGCTची टेस्ट राहिलेली ना करायची, मग ती पावडर पिऊन मला 1.5 तास झाला. 2 तासांनी बोलवलेलं तसं, पण मला काय आता वॉशरूमला कंट्रोल होत नाही आहे आणि त्यांनी सांगितलेलं तिथंच द्यायचं आहे ते सॅम्पल. त्यामुळे आता पप्पांना घेऊन पटकन दवाखान्यात जाणार आहे आणि पटकन ती टेस्ट करून रिटर्न माघारी यायचे. ऊन आहे त्यामुळे डोक्यावरती पण घेतलं आहे, ती दवाखान्यात परत चालले. जाता जाता फ्रूट्स पण घ्यायचे आणि ही जोडवी पण काढून जाते, कारण आता पायले सुजायला लागले. आत्ता जस्ट घरी आले. 5-5 मिनिटाचंच काम होतं, पण त्यासाठी मला सकाळपासून जवळजवळ मी एक 8:30 ते 8:30 वाजल्यापासून आता वाजलेत 12:30. 12:30पर्यंत माझी नुसती धावपळ चालली आहे. कारण सगळ्यात पहिल्यांदा तर आता काय केलं ते तुम्हाला सांगते. आता 9व्या महिन्याची जी सोनोग्राफी आहे ती सुद्धा करायची आहे. त्याची डेट ते मला सांगणार होते, ते आता उद्याचीच आहे. मग उद्या परत एकदा मला ती सोनोग्राफी करायला जायचं आहे. आणि आज होती ब्लड टेस्ट. ब्लड टेस्ट तर दर महिन्यालाच घेतात. आता इथली काही वेगळी पद्धत असेल तर इथं आधी आणि थायरॉईडची पण टेस्ट होती, मला TFTची पण द्यायची होती, तर ती उपाशीपोटी असते. म्हणून मग मी सकाळी लवकर उठले, 8:30च्या दरम्यान, 9च्या दरम्यान मी हॉस्पिटलला गेले. तिथं ब्लड टेस्ट दिल्या, TFTची टेस्ट असती ना ती केली आणि त्यानंतर ब्लड युरिन सॅम्पल देऊन माघारी घरी आले. त्यांनी मला एक पावडर दिली होती, ती OGCTची टेस्ट असते, तर ती करण्यासाठी शुगर लेवल आपल्या शरीरामध्ये किती आहे ते लास्ट एकदा चेक करतात. आधी पण 6व्या महिन्यात ही झाली होती. मग ती पावडर घरी येऊन नाश्ता करून मग ती पावडर पिऊन परत 2 तासांनी मला जायचं होतं. तर मी जरा 1.5 तासांनीच गेले, कारण मला ह्या वॉशरूमला कंट्रोलच होत नव्हतं. मी 1.5 तासातच गेले होते. तर मग तिथं परत एकदा युरिन आणि ब्लड द्यायचं, परत रिटर्न आले. आता हे मी सांगते तुम्हाला कारण काही लेडीज आहेत ज्या प्रेग्नेंट आहेत, त्यांना ह्या गोष्टी आधीच माहीत असाव्या म्हणून. कधी कधी काय होतं, आपण नाश्ता करून जातो, मग आपल्याला सांगतात की उपाशीपोटी करायचं असतं, आणि आपण कधी कधी उपाशीपोटी जातो म्हणतात की नाश्ता करून यायचं असतं. म्हणून मग मला आत्ता काय सांगितलं ना ते मी तुम्हाला सांगितलं. मग त्यानुसार ना आपण मी सोबत फळं पण ठेवली होती, जेणेकरून मला जर म्हणले की तुला काहीतरी खायचं आहे तर मी तिथंच पटकन खाऊन मग ते करणार होते. पण तसं नाही झालं लकीली. आणि आज पप्पा होते त्यामुळं पटकन आम्ही जाऊन पटकन माघारी आलो. आता जेवण करायचे आणि थोडासा आराम करते, कारण ऊन भरपूर आहे बाहेर, त्यामुळे आत्ता जेवण करून घेते. आज मम्मीचं काय चालू आहे बघा. आमची खटपटी मम्मी काय गप्प बसत नाही. हे काय आहे मम्मी? फक्त 40 रुपयाला मिळतो? मला वाटलं महाग असेल. इकडे मम्मीचं चाललंय लाडू बनवायचं. तिने त्यामध्ये बघा काय काय घालते, खारीक, खोबरं, काजू, पिस्ता, बदाम, बरोबर बोलली ना मी? आणि डिंक. आणि मम्मी हे बनवती माझ्यासाठी. आत्तापर्यंत तिच्या लाडक्याला एका सखीसाठी बनवत होती, आता माझ्यासाठी. काय करणार याचं? कसं करणार सांग जरा, आपले व्ह्यूअर्स बघतात. मध्ये भाजून मिक्सरला बारीक करून त्याचे लाडू बनवायचे. अच्छा. गुळाचा पाक करून त्याच्यात घालून ते लाडू तयार करायचे. मग आता करतीस का? हा, आता बनवायला घेतले.
ते पौष्टिक असतात, डिलिव्हरीला सोपं जाईल, ताकद येईल आणि. हम्म. बरोबर ना? हो बरोबर ना. आता तू बनवती मला विचार बरोबर ना. ते कट कर हा. नाही म्हणणार. मला इथं जास्त आता मम्मीला बनवू द्या लाडू. मला आहे काम आणि फोनला नाहीये चार्जिंग, त्यामुळे मला जायचं व्हिडिओ अपलोडिंगला खाली. त्यामुळे मी काय तुम्हाला लाडूची रेसिपी नाही दाखवू शकत. लाडू झाल्यावरच तुम्हाला दाखवते. मध्ये घे. उठ पटकनी. मी खरंच मारेन तुला आता. मारून झालं 2दा म्हणती खरंच मारीन. हावणे मारले त्याला मी. कसं वाटतंय उठ पटकनी. आता? कसं वाटतंय लॅपटॉप मध्ये घेऊन. आता? कसं वाटतंय? गार गार वाटतंय. मम्मी अजून मार्ग 2 फटके. अरे लाज वाटली पाहिजे. आयुष्यभर मार खाल्ला नाहीस. इकडे आहे की व्हिडिओत. काय आयुष्यभर मार नाहीस खाल्लास तू आणि आता परत लग्नाला आलायस आणि मार खातोयस. वेळ नाही आलायस. मला तर असं वाटायला लागले मम्मी आता मला लयच लाडवून ठेवणार आहे. तर काय काय बनवले बघा. ही दोडकाची भाजी, कैरी आहे, इकडं तळण तळले आणि इकडं भेंडी केली आहे कुटातली, अंड उकडले कारण दुपारी खाल्लं नव्हतं मी, भाकरी माझ्यासाठी ताजी कारण दुपारच्या चपात्या शिल्लक राहिलेल्या आम्हाला दवाखान्यात यायला वेळ झाला म्हणून, आणि कढी इकडे हिने चालू पण केलंय. काय आलेले नाहीत त्यामुळे आता आम्हीच 2घी जणी जेवतोय. बाळ्या तर काय जेवून गेला, त्याचं काय नसतं. आता आम्ही जेवतो.